जय हिंद मित्रांनो, नमस्कार. माझ्या वनरक्षक भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण की जे माझे विद्यार्थी आहेत, कारण त्या विद्यार्थ्यांनी मला वनरक्षक या भरतीपासून खूप चांगल्या लेवलला आपलं चॅनल घेऊन गेलेले आहेत आणि 2-2.5-3 महिन्यापासून कुठलाही व्हिडिओ टाकला नाही आपण वनरक्षक भरती संदर्भात. तर मित्रांनो, सर्वात पहिले लक्ष द्या. जोही कोण नवीन चॅनलवर असेल तर मी काय म्हणतो, जी वनरक्षक भरतीचे ऑल अपडेट मी 2-2.5 महिन्यापासून व्हिडिओ का न बनवला आणि सध्या काय अपडेट आहे हे तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगणार आहे. त्या पहिले परत तुम्हाला 2026 हे वर्ष चांगलं जावं. जे तुम्ही कष्ट केले आधी, जे 25, 24, 23 मध्ये कष्ट केले त्या कष्टांना यश यावं. मग सर, सध्या वनरक्षक भरती संदर्भात काय अपडेट आहे दादा? जे मी 2-3 महिने व्हिडिओ का बनवले नाही, कारण की त्याच्याबद्दल काही ठोस पुरावा नाही, काही अपडेट नाही आणि डायरेक्ट काही आपण बोलायचं, व्हिडिओ बनवायचं, काहीतरी व्ह्यूज आणि कोणीतरी चुकीची कमेंट करायचं, काहीतरी चुकीचं बोलायचं, त्याला मग आपण त्याच्याने कधी कसं असतं, सवय नसते आणि चुकीचं आपल्याला काम करायचंही नाही. तर मित्रांनो, अपडेटमध्ये तुम्ही सर्वजण अपडेटमध्ये वनमंत्री जे मागे अधिवेशन झाले, काय झालं, कशा पद्धतीने ते शेळ्या, वाघ, बिबट्या यांचं ते काय चालवतं तुम्ही अक्काने पाहिलं ते, हे मला माहिती आहे. इथे काय बोलण्यात अर्थ नाही. हे लोक काय करतायत, शब्द देत आहेत तो शब्द पाळत नाही. कारण की मस्त बोलून देत आहेत, घोषणा करून टाकतायत. आम्ही फडणवीस साहेबांनी आता सांगितलं 2026 हे स्पर्धा परीक्षा करण्यासाठी खूप मोठं महत्वाचं वर्ष असेल, खूप भरत्या घेऊ आम्ही. मग त्यामध्ये आपली फॉरेस्ट भरती पण आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मध्ये फॉरेस्ट भरतीचं एमपीएससी घेईल का काय घेईल, अजून भरपूर काही संभ्रम आहेत, बरोबर आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले लक्ष द्या. मी आधी सांगतो बघा, या सरकारचं किंवा या काही गोष्टी जे कोणी बोलत असेल यांचं काय आहे, काही खरं नाहीये. या कधीही अचानक ऍड टाकून देतात. पोलीस भरतीला तेच म्हणत होते, भरती फेब्रुवारी नंतर आहे, फेब्रुवारी नंतर अचानक ऍड टाकून दिली 28 ऑक्टोबरला, बरोबर, लक्ष द्या. त्याच पद्धतीने जेव्हा हे भरत्या जेव्हा प्रोसेस चालू करतील, अचानक ऍड टाकून देतील, मग तुम्ही तेव्हा म्हणू नका की सर यांनी अचानक ऍड टाकून दिली, कारण की हा कलियुग चालू आहे. भाऊ दादा लक्ष द्या, जो हा कलियुग इथे काही होतं चमत्कार, तुम्ही सध्या तर पाहूनच राहिले, काही चमत्कार होतं. जर अचानक जाहिरातची ऍड आली तेव्हा म्हणू नको. 2 आणि 3 महिन्यात 5 किलोमीटर रनिंग बी शक्य नाही, 3 किलोमीटर रनिंग पण शक्य नाही. एवढं सोपं नाही 5 किलोमीटर 2 किलोमीटर पळणं. भरती घेणारच आहेत, कारण 2023 ला भरती आहे. 2-2.5-3 वर्ष होत गेले, भरती घेणारच आहे त्यांना. जागा पण रिक्त आहेत, असं बी नाही काही जागा रिक्त नाही, जागा पण रिक्त आहेत. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सध्या क्युरिया पण खूप आहे. तुम्हाला एकच सांगतो नवीन वर्षाबद्दल, बघा तुम्ही काय काही विद्यार्थ्यांचं कसं म्हणणं कसं तुमचे व्हिडिओ येत राहिले थोडंसं पॉझिटिव्ह वाटतं, काहीतरी रनिंग करताना मेहनत करताना जरा वाटतं की काहीतरी होणार. हा म्हणणे बरोबर आहे, कारण की मी तुम्हाला व्यासपर्यंत कधी फसवलेलं नाही. जी माहिती आहे ती रँडमली तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मग आता जे 2026 ची माहिती तुम्हाला सांगतो, भरती कन्फर्म होणार आहे. पण काय फिक्स महिना नाही माहिती, कारण काही तुम्हाला आश्वासन द्यायचं या महिन्यात होईल त्या महिन्यात होईल, महिना माहिती नाही फिक्स. पण भरती होईल अचानक. ज्याही विद्यार्थ्यांची तयारी जर एकदम बेसिक असेल, जर त्यांचा आज 40 आणि 50 मार्काचा पेपर असेल, दादांनो तुमच्यासाठी भरती काही कामाचीच नाही. तुम्ही काय करा, तयारी करा, प्रॅक्टिस करा, कारण की 100+ स्कोर लागेलच यावेळेस. यावेळेस काय 80, 82, 84 वर होणार नाही, 100+ स्कोर लागेलच. हो, कारण स्पर्धा वाढली. म्हणजे 100+ स्कोर असा तो पण लगेच होत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. 2, 4, 6 महिने, वर्ष, पोरांच्या 4-4 वर्षापासून अभ्यास आहे, तो वेळ द्यावा लागतो तेवढा, आणि तो वेळ तुम्हाला द्यावा लागेल. म्हणून भरती 100% येणार आहे, पण तिला आपल्याला फिक्स महिना किंवा एखादा काही शब्द पकडून घेतात. तुम्ही तर बोलले होते फेब्रुवारीत येणार आहे, तुम्ही तर बोलले होते जानेवारीत येणार आहे, हे असे तुम्ही शब्द पकडत असतात, काहीतरी असतात स्पर्धे. म्हणून लवकरात लवकर ही भरती होईल. आपण यासाठी प्रयत्न पण करू, कारण कसं असतं, आता इलेक्शन चालू आहे. शेवटी आता प्रयत्न करून काय फायदा आहे का, त्यांचं काम चालू आहे. आणि तुम्हीही प्रयत्न करा, कारण एका हाताने टाळे वाजणार नाही, तुम्हालाही प्रयत्न करावे लागतील. सर्वांनी प्रयत्न केले तेव्हा ती भरती लवकरात लवकर होईल. म्हणून कृपया करू सांगतो, निगेटिव्ह विचार करू नका. 2026 हे पॉझिटिव्ह विचार करून आणि प्रॅक्टिस तयारी जोरात करा. ज्यांचे काही 50, 40, 50 मार्काचे पेपर असतील, तुम्ही जवळपास लागल्यास तुम्हाला असं वाटत असेल त्याच्या क्लासची मार्केटिंग या त्या गोष्टी, गरज नाही भाऊ. एवढे दिवस व्हिडिओ झाले, 450 व्हिडिओ, किती क्लासची मार्केटिंग केली, काही गरज नाही. होईल जेवढं होईल हळूहळू करू, एवढं काही नाही. जे नाशिकच्या जवळपास असते, जर त्यांना वाटतंय की आम्ही 40-50 मार्काचा पेपर आहे, आम्हाला 2, 4, 6 महिने तरी मेहनत करावं लागेल ग्राउंड वगैरे, तर मी नक्कीच करून घेईल. कारण की मी
ऑफलाईन बॅच चालू, सध्या ऑनलाईन बॅच चालू होती, रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह क्लासमधले. ऑफलाईन बॅच मी लवकरच चालू करणार आहे, ती पण ज्यांना गरज आहे त्यांनीच करा. असं नाही की तुमचे काय तो पैसे घेऊन काय उपयोग नाही. ज्यांना खरंच 40-50 मार्काचा पेपर आहे, 60 मार्काचा पेपर आहे, त्यांनी नक्कीच माझ्याकडे या, मी तुम्हाला नक्कीच मदत करेल, वेळोवेळी मार्गदर्शन करेल. म्हणून ही भरती ही आज पाठपुरावा करू. आणि बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवून असता, मग तुमच्या व्हिडिओचे सारखे कमेंट येत होत्या, म्हणून त्यामुळे मी आज व्हिडिओ बनवलाय. नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण देऊ माझ्या परिवाराला म्हटलं. चला मित्रांनो, जी वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला व्हिडिओ टाकत राहील, कारण की माझं काम आहे तुम्हाला आशा किंवा पॉझिटिव्ह ठेवणं, मी तुम्हाला ठेवेल. म्हणून परत सांगतो, भरती होणार, फिक्स कोणत्या महिन्यात होणार नाही, पण होणार. आणि अचानक एक दिवशी जाहिरात येणार, अचानक येणार, तेव्हा म्हणू नको की सर मग तुम्ही सांगितलं नाही जाहिरात काय झालं. अचानक येईल केव्हा तरी पडणार जाहिरात, आणि ती भरती फास्ट होणार. मागच्यासारखी 7 आणि 8 महिने वर्षभर चालणार नाही, लवकरात लवकर भरती होऊन जाईल ती. हो, तर मग तुम्ही प्रॅक्टिस तयारी जोरात चालू ठेवा. आणि नवीन वर्षाच्या पुन्हा तुम्हाला परत सांगतो शुभेच्छा मित्रांनो, आणि जोरात अभ्यास करा. काही डाऊट असतील तर मला नक्कीच तुम्ही कॉल करा. मेसेजला लवकर रिप्लाय झाला नाही पण मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.